नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज मला बनवायचं आहे भडंगचं मुरमुरे आणले होते पिल्लूचे बड्डेच्या वेळेस, पण तेव्हा ते बनवलेच नाही, रेडीमेडच बाहेरून आणलं होतं बड्डेला. तर म्हटलं मग ते बनवून टाकावं, तसंच पडण्यापेक्षा कसं बनवून खाऊन घेतलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मग तेच बनवणार आहे आणि थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. जसं कोल्हापुरी भडंग बनवतं सेम पहिल्यांदाच बनवणार आहे. बघू कसा होतो तो. चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी ते काढून एक वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर खूप सारा कढीपत्ता तुम्हाला पाहिजे तेवढा, इथं कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी शेंगदाणे आणि 10-12 हिरवी मिरची आणि हा लसूण मला ठेचून घ्यायचा आहे. ते एवढे सर्व साहित्य आहे आणि बाकीचं मग मी तुम्हाला तडका देताना दाखवेल. सर्वात आधी काय करायचं, कोणतेही मुरमुरे आणा तुम्ही आणि कोल्हापुरी भडंगला थोडंसं जाड जो मोठा फुगलेला मुरमुरा असतो ना, लक्ष्मीचा भेटतो बघा, तो आणायचा. आता मी नॉर्मली आणलेला होता हा, म्हणून मी हाच बनवून बघते. तर त्याची छान होतात कोल्हापुरी भडंग. जर तुम्हाला कधी बनवायचं असेल तर मोठा मुरमुरा बघून तो आणायचा. लक्ष्मीचा बिंदास्त आणा, तो त्याने व्यवस्थितच होतात आणि तो मोठाच असतो. तर सर्वात आधी असं चाळणीने चाळून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता खाली किती घाण निघते, म्हणजे त्याचा चुरा झालेला असतो, मग तो चिवड्यामध्ये जातो आणि बाकीचा मसाला सर्व त्याला लागून जातो. त्यापेक्षा चाळून घ्यायचे, जे खराब मुरमुरे असतील ते काढून घ्यायचे त्यातले, म्हणजे कसं होतं आपला चिवडा व्यवस्थित छान होतो व्यवस्थित सर्व. आता मी इथं चाळून आणि थोडीशी भाजून घेणार आहे, म्हणजे मग ते काय होतं आपला चिवडा कितीही दिवस ठेवा तुम्ही, महिनाभर ठेवा नाही तर 2 महिने ठेवा, एकदम कडकच्या कडक राहतो, अजिबात लूज वगैरे पडत नाही. त्यामुळे काय करायचं, चाळून घ्यायचे मुरमुरे सर्वात आधी. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे मुरमुरे भाजून घ्यायचे, म्हणजे ते एकदम क्रिस्पी राहतात, कडक राहतात, अजिबात लूज वगैरे पडत नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि जे आपण साहित्य घेतलेलं आहे चिवड्यासाठी ते सर्व तळून घ्यायचं. तर सर्वात आधी मी ते खोबरं तळून घेत आहे आणि तुम्ही सर्व सोबत तळलं तरी चालतं किंवा एक एक करून सेपरेट तळून घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्याची त्याची पद्धत असते आणि एकत्र तळलं तरी काहीही होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला जर तसं जमत असेल तर तसंही करू शकते किंवा मग सेपरेट तळायचं असेल तेही करू शकतात. इथं खोबरं छान असं तळून घेतलेलं आहे. इथे एक वाटी खोबरं मी जवळपास कट करून घेतलेलं आहे, असे तुकडे करून घेतलेले आहे. तर खोबरं छान तळून झाल्यानंतर मग बाकीचं तळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग मी आता कढीपत्ता तळून घेते आणि कढीपत्ता छान असं तळून घ्यायचा आहे, एकदम तो कडक झाला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता तळल्यानंतर किती त्याची साईज कमी झालेली आहे. मग तो अजिबात कडू वगैरे, कढीपत्ता आपल्या चिवड्यामध्ये कडू होत नाही, व्यवस्थित असं कडक होईपर्यंत तळून घेतलं. तर त्यामुळे कढीपत्ता कधीही एकदम छान असा कडक होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित राहतो आणि चिवड्यामध्ये अजिबात कडू वगैरे काही होत नाही. तर कढीपत्ता तळून झाल्यानंतर मी हे सर्व काढून लगेच मुरमुऱ्यामध्ये टाकते. परातीमध्ये मुरमुरे मी भाजून घेतलेले आहे, त्यामध्ये सर्व काही लगेच टाकून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये मी आता सर्व साहित्य डायरेक्ट तळणार आहे, त्यामुळे मग मी फक्त जे आहे कढीपत्ता झालं, त्यानंतर खोबरं झालं तळून घेतलं, शेंगदाणे तळे तरी चालतात. त्यानंतर 1 चमचाभर मोहरी टाकली आणि जिरे टाकले, एक दोन्ही पण, आणि ते छान तडतडल्यानंतर त्यानंतर हिरवी मिरची मी कट करून टाकली. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात, नाही टाकली तरी लाल तिखट आपण त्यामध्ये नंतर टाकणारच आहोत. त्यानंतर 1 वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, तेही छान तळून घ्यायचे, एकदम शेंगदाणे असे कडक झाले पाहिजे. त्याची टेस्ट ना चिवड्यामध्ये खाताना एकदम दाताखाली आल्यानंतर एकदम छान लागते. त्यामुळे कडक झाले पाहिजे शेंगदाणे, व्यवस्थित छान तळून घ्यायचे, म्हणजे आपल्या चिवड्यामध्ये शेंगदाणे एकदम मस्त लागतात. जसं बाहेरून आपण मार्केटमधून चिवडा आणतो तसंच होत होतो त्यामुळे. आणि त्यातले शेंगदाणे कसं लहान मुलांनाही आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात. तर त्यानंतर इथं मी लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे, भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि लसणामुळे चिवड्याला एक वेगळीच टेस्ट येते. तर हा मी आधीच टाकायचं होतं, आधी टाकलं तरी चालतो, पण मी आत्ता टाकते. तर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि तेच टाकते. तर लसूणही छान तेलामध्ये तळून घ्यायचा. जर तुम्ही लसूण जर कोणत्याही चिवड्याला टाका, आपलं नॉर्मल दिवाळीला बनवतो ना आपण घरगुती पद्धतीने, एकदम फक्त हिरव्या मिरची येतात, त्यामध्ये लसूण टाकासा ठेचून एकदम चिवड्याची टेस्ट ना ते एकदम मस्त होते आणि खायला एकदम छान लागतो चिवडा. त्यानंतर मसाले टाकायचे आहेत. इथं मी चिवडा मसाला घेतलेला आहे, 4 चमचे घेतलेले आहे आणि अर्धा किलोचा चिवड्याचा पॅक आहे माझावाला. 4 चमचे मी चिवडा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकलं आणि 1 मोठा चमचा हळद टाकलेली आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. तेल तर ऑलरेडी गरमच आहे, त्यामुळे मसाल्याला तेल सुटेल, लगेच सुटेल. आणि खूप जास्त फुल नाही करायचा, गॅस एकदम मीडियम ठेवायचं. त्यानंतर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, त्यामध्येच टाकते मी कोथिंबीर. कसं तेल जास्त, म्हणजे तळायला तेल जास्त लागतं, तर मसाल्यामध्ये तळलं ना तर व्यवस्थित होते आणि कोथिंबीरची टेस्टही चिवड्यामध्ये मस्त येते. तर सर्व मसाला जवळपास आपला चिवड्याचा तयार झालेला आहे. आणि हे चिवड्याची मसाला जो आहे आम्ही रेडीमेड टाकला, आपण घरी बनवूनही चिवड्यामध्ये टाकू शकतो, तोही सुंदर होतो. आमच्याकडे चिवडा मसाला भेटत
नाही तर मी कधी कधी मग असं चिवडा मसाला बनवून घरीच टाकत असते. त्याची रेसिपी जर मला शक्य झालं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मस्त इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपला हा मसाला रेडी झाला आहे आणि जे मुरमुरे आता मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे, तर त्यामध्ये हे सर्व मसाला मी आता काढून घेणार आहे. जो कढईमध्ये आहे तो व्यवस्थित छान असं मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आणि जे मुरमुरे आहे कढईला मसाला वगैरे लागलेला आहे तर त्यामध्येही ते मुरमुरे टाकून घ्यायचे, म्हणजे कसं तो मसाला सर्व निघून येतं, अजिबात थोडा पण वाया वगैरे जात नाही. त्यानंतर काय करायचं, व्यवस्थित छान असा मसाला पटपट एकत्र मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सर्व मुरमुऱ्यांना लागला गेला पाहिजे. आता तरी तो थोडासा वेगळा दिसतोय पण सर्व मुरमुऱ्या लागल्यावर एकदम मस्त दिसेल. आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तो मसाला व्यवस्थित लागला जातो आणि कलर यायला थोडासा वेळ लागतो, कारण जी हळद आहे बाकीचे मसाले आहे ते प्रत्येक याला लागायला वेळ लागतो. आणि थोडंसं तेल माझ्याकडनं कमी झालं, थोडंसं तेल जास्त पाहिजे होतं, म्हणजे मग मसाला कसं सर्व मुरमुऱ्यांना लागला जातो. तर इथं मी सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये टाकायचं राहिलेलं आहे मीठ, तर चवीपुरतं मीठ टाकायचं. इथं 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे. आता तुमचा चमचा केवढा आहे त्यावरती डिपेंड असतं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची पिठी साखर. जवळपास आता हे चिवडा आहे तो थंड झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता 4 चमचे पिठी साखर टाकणार आहे. पिठी साखरमुळे काय होतं, चिवड्याला एक छान अशी टेस्ट येते आणि मस्त चिवडा आपला गोड मस्त किंवा मग असं काय म्हणतात येईल त्याला एकदम छान होतो. त्यामुळे पिठी साखर ही टाकायची. तर पिठी साखर टाकल्यानंतर ही छान असं मिक्स करून घेते आणि व्यवस्थित सर्व मसाला आता सर्व चिवड्याला लागलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि मस्त असा कोल्हापुरी भडंग तयार आहे. तुम्ही यामध्ये जी लसूण शेव भेटते बाहेरून विकत आणून तीही टाकू शकता किंवा मग घरी बनवूनही टाकू शकता, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं. तीही शेव यामध्ये छान लागते आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला कोल्हापुरी भडंग तयार आहे. मी पहिल्यांदाच बनवला होता आणि कसा झाला नक्की सांगा. टेस्ट छान लागते, पण आम्हाला जास्त आवडतो तो हिरव्या मिरचीचा जो मी बनवते तो, त्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा, अचूक प्रमाण आहे आणि खायलाही मस्त लागतो.